तुमच्या ग्रामपंचायतीला दरवर्षी लाखो करोड रुपयांचा निधी येत असतो. तो निधी कुठे खर्च होतो व कोणत्या कामासाठी किती निधी आलाय ही माहिती तुम्हाला मिळत नसेल तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी एक सोपी पद्धत सांगणार आहे की तुमच्या गावातील ग्रामपंचायतीतील निधी, ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंच कोणत्या कामासाठी किती निधी खर्च करतो ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या घरबसल्या मोबाईलवर बघू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला A to Z माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला सर्च करायचे आहेत मेरी पंचायत. मेरी पंचायत ॲप इन्स्टॉल करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये. त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफेस दिसेल. त्याप्रमाणे मी तुम्हाला सर्व प्रोसेस सांगतो. मेरी पंचायत ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲरो दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहेत. ॲरो तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. म्हणजे तुम्हाला मराठी येत असेल तर मराठी, इंग्लिश येत असेल तर इंग्लिश. मी मराठी निवडणार. त्यावरती मी क्लिक केलं आहे. भाषा मी आता सर्व परमिशन देऊन टाकतो. तुम्ही पण सर्व परमिशन देऊन टाकायची आहेत. त्यानंतर तुम्हाला नागरिक लॉग इन व नवीन नोंदणीवर क्लिक. तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचे आहेत. लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो, नवीन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन तुमचा मोबाईल नंबर व इंटर पिन टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल, स्वतःची पंचायत स्थापन करा. तिथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. मी महाराष्ट्र घेतो. जिल्हा, त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचे ब्लॉक म्हणजे पंचायत व तालुक्यानंतर गाव निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल, म्हणजे तुमची ग्रामपंचायतीचा फोटो. पहिले तर तुम्हाला फोटो दिसेल, हे बघू शकतात तुम्ही. वरती लिहिलेलं असेल तुमचं सरपंच कोण आहेत आणि ग्रामसेवक कोण आहेत, ही सर्व माहिती यामध्ये दिलेली असेल. त्यानंतर तुम्हाला जर तुमचा गावातील निधी बघायचा असेल, गावात कोणती कामे झालीत, काय झालेत, त्यासाठी तुम्हाला एक खाली यायचं आहे. तिथे तुम्हाला सर्व पंचायत विकास कामे 10व्या नंबरला असेल, त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर विकास कार्य डॅशबोर्ड यावरती क्लिक करायचे. विकास काम यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या गावात काय काय कामं झालीत, कोणती चालू आहेत, पूर्ण कामं कोणती झाली, ती सर्व माहिती या ॲपमध्ये मिळून जाईल. त्यानंतर तुम्ही हे आता जे पूर्ण काम झालेले आहे त्यासाठी किती 2,90,000 रुपये खर्च लागलेले आहेत. पण तुम्ही जर फोटोवरती क्लिक करायचं, इथं साईडला फोटो दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा. तुम्हाला दिसेल ते काम कुठे केलेले आहेत, काय केलेले आहेत, त्याचे फोटो पण तुम्हाला दिसून जातील. अजून तुम्ही या ॲपमध्ये खूप अशा माहिती पाहू शकतात. आता हे कामाचं झालं. त्यानंतर तुमच्या पंचायत समितीचा उत्पन्न खर्च पाहू शकतात 2027-26चा हे बघा. आता हे मागच्या वर्षीचं असं उत्पन्न इथं दिसून जाईल. तुम्ही कोणत्याही वर्षीचं उत्पन्न पाहू शकतात, किती खर्च झालेले आहेत, काय झालेले आहेत. तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा नोंदवू शकतात. हे बघा, तक्रार नोंदवा, तक्रार पहा. आता तुम्ही तुमच्या पंचायत निधीतून केलेल्या पेमेंटच्या स्थितीचा मागोवा पण घेऊ शकतात. सर्व काही कामे तुम्ही तुमच्या पंचायत समितीबद्दल या ॲपवर बघू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला अजून कशाची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.